Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson. Lesson number 1.2 Fun and Games with Tara and Friends. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा इंग्लिशचा लेसन नंबर 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स हा लेसन बघणार आहोत. तर बघा, सुरुवातीला एक छोटंसं कन्व्हर्सेशन दिलेलं आहे, ते बघूयात. ओके, तर बघा, तर इथे सेंटरला बघा एक ब्लू ड्रेस घालून एक मुलगी उभी आहे. ठीक आहे, तर ही मुलगी इथे थांबलेली, तिचं नाव काय आहे? तारा. तर ती काय म्हणते बघूयात. हॅलो. ती काय म्हणतीये? तिच्या फ्रेंड्सला हॅलो म्हणतीये. तिच्या साईडला एक कोलांटी उडी खात असलेली एक मुलगी आहे बघा, ही इथे. ओके, तर ती ताराला म्हणते हाय तारा, गुड टू सी यू अगेन. ती काय म्हणतीये? हॅलो तारा, तुला पुन्हा बघून खूप छान वाटतेय. आता बघा नेक्स्ट, ताराच्या बाजूला येलो शर्टवाला एक मुलगा आहे बघा इथे. ओके, तर तो काय म्हणतोय बघा. लुक पॅडी, कुक्कूज टर्निंग कार्ट व्हील्स अगेन. तो पॅडीला म्हणतोय की पॅडी बघ बघ, कुकू परत चाकासारखी गोल फिरतीये. नेक्स्ट, त्याच्या बाजूला ब्लू शर्टवाला एक मुलगा आहे, तो काय म्हणतोय बघा इथे. नो टोटो, गो बॅक होम. तर या मुला शेजारी हे बघा इथे एक कुत्र्याचं पिल्लू आहे आणि तो त्या पिल्लूला म्हणत आहे, त्या कुत्र्याला पाहून तो म्हणतोय टोटो तू परत जा. इथे पिक्चरमध्ये एक पॅरोट सुद्धा आपल्याला दिसतोय, हे इथे. ओके, तर तो काय म्हणतोय, हाय आय एम मिठू अँड धिस इज माय फ्रेंड बिट्टू. तो म्हणतोय की मी मिठू आहे आणि हा माझा फ्रेंड बिट्टू आहे. ओके, नेक्स्ट, इथे कॉर्नरमध्ये बघा तुम्हाला एक कॅट दिसते, ही इथे. ओके, ती काय म्हणते बघूया. हाय आय एम मिया, आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन कुक्कू. ती म्हणते मी मिया आहे आणि मी कुक्कूपेक्षाही सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करते. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1 बघूया. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन अँड देन ट्राय आन्सर देम इन इंग्लिश. तर खाली काही प्रश्न दिलेले आहेत, तर दिलेल्या प्रश्नांची चर्चा करा आणि त्याची उत्तरे इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न करा. नाव लेट्स स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट ए. व्हेन डू यू फील हॅप्पी. हा इथे आपला फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, हा इथे. व्हेन डू यू फील हॅप्पी. ओके, तुम्हाला आनंद केव्हा होतो. तर इथे आपल्याला एक्झाम्पल दिले आहेत, ते बघूया. टोटो कुत्रा काय म्हणतो, आय फील हॅपी व्हेन आय प्ले विथ पॅडी. टोटो काय म्हणतोय, मी जेव्हा पॅडीसोबत खेळतो तेव्हा मला खूप आनंद होतो. नाव नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन डू यू फील सॅड. ओके, हे इथे सॅड. तर तुम्हाला दुःख कधी होतं. तर टोटो काय म्हणतो, आय फील सॅड व्हेन पॅडीज गोज टू स्कूल. पॅडी जेव्हा शाळेत जातो तेव्हा मला दुःख होतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन डू यू फील अँग्री. तुम्हाला राग केव्हा येतो. तर इथं बघा मिठ्ठू काय म्हणतोय, आय फील अँग्री व्हेन समवन ट्रायज टू टच मी. जेव्हा कोणी मला टच करण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला खूप राग येतो, असं मिठ्ठू म्हणतोय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन डू यू फील स्केअर्ड. ओके, तर इथे त्याचा अर्थ होतो की तुम्हाला केव्हा घाबरल्यासारखं वाटतं. तर इथे मिया काय म्हणते बघा, ही इथे, आय नेव्हर स्केअर, मला कधीच भीती वाटत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीची सुद्धा इथे उत्तरे देऊ शकतात. यांनी इथे काही एक्झाम्पल्स म्हणून आपल्याला ही उत्तरे दिलेली होती. ओके, तर तुम्ही तुमच्या आवडीची, तुम्हाला जी वाटतात ती उत्तरे इथे देऊ शकता. सेकंड बी बघूयात आपण. सेकंड बी नंबरचा क्वेश्चन आहे आता. व्हॉट डू यू डू व्हेन यू फील हॅप्पी. ओके, याचा अर्थ काय होतो. तर जेव्हा तुम्हाला आनंद वाटतो तेव्हा तुम्ही काय करता. तेव्हा बघा टोटो काय म्हणतोय,
आय वॅग माय टेल व्हेन आय एम हॅपी. आय फ्लॉप माय इयर्स व्हेन आय एम सॅड. तर टोटो सांगतोय की जेव्हा तो खूप आनंदी असतो तेव्हा तो त्याची शेपटी हलवतो आणि जेव्हा तो दुःखी होतो तेव्हा त्याचे कान तो उघडझाप करतो. नाव नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू यू डू व्हेन यू फील अँग्री. तर प्रश्न बघा काय की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही काय करता. नाव नेक्स्ट. व्हॉट डू यू डू व्हेन यू फील स्केअर्ड. ओके, स्केअर्ड म्हणजे घाबरणे. जेव्हा तुम्ही घाबरता तुम्ही काय करता. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन सी. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शुड यू डू व्हेन यू आर सॅड. ओके, तर तुम्ही खाली दिलेल्या फिलिंग्समधून जात असाल तर तुम्ही काय करता. तर फिलिंग्स बघा कोणकोणते आहे. व्हॉट शुड यू डू व्हेन यू आर सॅड. जेव्हा तुम्ही दुःखी असाल तेव्हा तुम्ही काय करता. ओके. नेक्स्ट. व्हॉट शुड यू डू व्हेन यू आर अँग्री. जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा तुम्ही काय कराल. व्हॉट शुड यू डू व्हेन यू आर स्केअर्ड. आणि जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही काय कराल. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर डी. व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी और टू मेक अदर्स फील बेटर. जर तुम्हाला दुसऱ्यांना आनंदी करायचं असेल तर तुम्ही काय कराल. आता या क्वेश्चन्सचे सगळ्यांची ॲन्सर्स ही वेगवेगळी असू शकतात. तुम्ही पण निश्चितपणे इंग्लिशमध्ये ॲन्सर देण्याचा प्रयत्न करा. ओके. आय स्क्रॅच पीपल. जेव्हा आता याला राग येतो या मियाने काही इथे ॲन्सरसुद्धा दिलेले आहेत की जेव्हा तिला राग येतो आय स्क्रॅच पीपल. याने इथे मिठ्ठूने सांगितले की जेव्हा तो आनंदी होतो आय सिंग अ सॉंग्स. तर असे वेगवेगळे तुमची उत्तरं असू शकतात. तर इंग्लिशमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इथे ताराचं पिक्चर दिलं आहे बघा की हॅप्पीमध्ये बघा तिचे फिलिंग्स सॅड, त्याच्यानंतर अँग्री आणि बघा इथे काय दिलं आहे स्केअर्ड. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड. गुड हँडरायटिंग. ओके. तर ऑब्झर्व द लेटर्स ऑन द बोर्ड केअरफुली. राईट द स्मॉल कॅपिटल लेटर्स इन प्रॉपर प्रॉपोर्शन. तर ह्या बोर्डवर कॅपिटल आणि स्मॉल ए टू झेड दिले. हे बघा इथून ए टू झेड पूर्ण स्मॉल ए टू झेड आपले कॅपिटल आणि स्मॉल सगळे अल्फाबेट दिलेले आहेत. तर त्यांचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने लिहिलं आहे ते बघून प्रॉपरेशनमध्ये तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. फाइंड द राईट वर्ड्स. ओके. योग्य प्रकारचा शब्द निवडा. कंप्लीट द प्रॅक्टिस ईच ऑफ द कन्व्हर्सेशन गिव्हन बिलो. तर इथे काय केलं आहे की सांगितलं आहे आपल्याला की योग्य प्रकारचा शब्द निवडायचा आहे आणि खालील दिलेला संवाद काय पूर्ण करायचा आहे. ओके. सो लेट्स स्टार्ट. इथे आपल्याला वरती काही वर्ड्ससुद्धा दिले आहेत. प्लीज डोंट मेन्शन इट. आय एम सॉरी, एक्सक्यूज मी, माय प्लेजर. तर बघूया कोणता वर्ड कुठे सूट होतो. फर्स्ट पिक. आता फर्स्ट पिक्चरमध्ये बघा काय आहे. हा आपला फर्स्ट पिक दिला इथे. द लेडी इज गिविंग सम फ्लॉवर्स टू द ओल्ड वुमॅन सो दॅट शी सेईंग थँक यू फॉर द फ्लॉवर्स. ओके. तर इथे एक लेडी आहे जी ओल्ड वुमनला काय देते आहे तर ही फुलं देत आहे आणि ती काय म्हणते थँक्यू फॉर द फ्लॉवर्स. तर फुलांसाठी धन्यवाद. मग आता ही जी लेडीज आहे ही काय म्हणेल इथे हिचा ॲन्सर इन माय प्लेजर. ओके. मीन्स मला आनंदच होईल. ओके. नाव सेकंड पिक. सेकंड पिक हे येत आहे. तर बघूया सेकंड पिकमध्ये या मुलाच्या हातून आपल्याला दिसतंय की चुकून पाणी या मुलाच्या शर्टवर पडलं आहे. तर तो काय म्हणेल आय एम सॉरी. हे सेंटेन्स इथे येईल. आय एम सॉरी आय स्पॉइल वॉटर ऑन युअर शर्ट. मला माफ कर मी तुझ्या शर्टवर पाणी सांडलं आहे. हा मुलगा काय म्हणतो आहे मग नेव्हर माइंड इट विल ड्राय अप. तू काळजी करू नकोस हे पाणी सुकून जाईल. ओके. नाव थर्ड पिक्चरमध्ये बघूया आपण. द स्टुडंट इज हेल्पिंग द टीचर फॉर कॅरिंग देअर
बुक्स. एक स्टुडंट दिसते आणि ती तिच्या टीचरला काय करते, बुक्स नेण्यासाठी मदत करते. तर टीचर काय म्हणते बघा, थँक यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स. ओके. तर आता ती स्टुडंट जी आहे ही मुलगी काय म्हणेल की प्लीज डोंट मेन्शन इट. इथे काय येईल, प्लीज डोंट मेन्शन इट टीचर, इट्स माय ड्युटी. कृपया याला नमूद करू नका कारण हे माझं काम आहे. ओके. नाव फोर्थ नंबरचं पिक्चर आहे हे. ओके. तर इथे काय आहे, द मॅन इज आस्किंग अ वे टू अनदर पर्सन. इथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ॲड्रेस विचारतोय. तर बघूया. सो व्हॉट शुड ही हॅव टू से. तर व्यक्ती काय म्हणत असेल, इथे जी फिल इन द ब्लँक्स आहे इथे येईल एक्सक्यूज मी. कॅन यू टेल मी द वे टू द जिम. तुम्ही जिमकडे जाण्याचा वे मला सांगू शकाल का. एक्सक्यूज मी, तुम्ही मला जिमकडे जाण्याचा वे सांगू शकाल का. तर हा माणूस काय म्हणेल, गो स्ट्रेट अँड देन लेफ्ट. तर तो काय सांगतोय की सरळ जा आणि डावीकडे वळा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही अशा प्रकारे छोटी छोटी वाक्ये इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करा आणि असेच कन्व्हर्सेशन छोटी छोटी प्रॅक्टिस करत राहा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके. तोपर्यंत बाय.